राजवाडे, तुम्ही घोड्याकडे लक्ष देऊ नका, माझ्याकडे लक्ष द्या बरं. माझ्याशी बोला. हा, काय बोलू? नाटक आवडलं? हो, खूप आवडलं. थँक्यू. का? का म्हणजे नाटक बघण्याचा हट्ट केलात ना तुम्ही म्हणून. तुम्हाला पण थँक्यू. का? तुम्हाला नाटक आवडलं ना, मला ना याचाच खूप आनंद होतोय. डन. मग आपण बघत जाऊया नाटक. नाटक पण आणि मराठी सिनेमे पण. हे जरा जास्त होते हा स्वानंदी. राजवाडे प्लीज ना, प्लीज. थांबा ना जरा, स्टेप बाय स्टेप जाऊया ना, असं घाई करू नका एकदम. बरं ठीक आहे, नाही करत घाई. तुम्ही तुमचा वेळ घ्या. पण भारी वाटलं मला. नाटक ना? नाटक तर भारी होतच, पण माझ्या बाजूला तुम्ही बसला होता आणि त्या नाटकातल्या दोघांसारखा आपलाही एक प्रवास चालूच आहे की, नात्याचा, आयुष्याचा. आणि त्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या. सगळं पटत होतं, आवडत होतं, उलगडत होतं आणि घट्ट होत होतं. काय घट्ट होत होतं? आपलं नातं. किती छान बोलता हो तुम्ही. तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे मला हा आनंद कळला. वेगळा आणि खूप सुंदर आनंद. हो ना? एका जागी शांत बस ना, बस बरं इथे. मला बसवत नाहीये का धीरा? मला सांग, नाटकाची वेळ संपली आहे ना आता? यप एक्झॅक्टली किती वाजले? ते घड्याळ मागे वगैरे तर नाहीये ना माझं? बेबी यार, इकडे ये बरं, इकडे ये. ऐक ना धीरा, मी एक काम करू का? मी स्वतः ताईला कॉल करू का? यू नो व्हॉट, डू इट. तू करस, कारण त्याशिवाय तू शांतच होणार नाहीस. है ना? मला पण तेच वाटतंय. थांब एक सेकंड. रोहन. हा रोहन बोल रे. अरे मी घरी पोहोचून फोन करणारच होते तुला. ताई ऐक ना, मला राहवलं नाही म्हणून मी तुला कॉल केलाय. बरं मला सांग, तू नाटक बघितलंस का? अरे हो, काय तुझी एक्साइटमेंट. बघितलं नाटक आणि थँक्यू, आम्हाला नाटक बघायला लावलंच त्यासाठी. मला माहित होतं की तुम्हाला हे नाटक आवडणारच आहे 100%. स्पीकर ऑन का? हा Speaker. एक मिनिट. ए रोहन, थँक्यू रे. तुझ्यामुळे आम्ही आज नाटक बघितलं. म्हणजे तू तुझ्या ताईला फोर्स केलास म्हणून आज आम्ही नाटकाला गेलो आणि खूप आवडलं नाटक. म्हणजे आयुष्यात आज पहिल्यांदा असं मराठी नाटक बघितलं. या थँक्यू सो मच सर. मला पण हेच ऐकायचं होतं. अरे आई बरी आहे का? ताई हे बघ, आई एकदम ठीक आहे, तू त्याची काळजी करू नकोस. आणि इथे आम्ही आहोत ना तिची काळजी करायला. तू समर सरांसोबत मजा कर, एन्जॉय कर. ओके बरं चल, मी फोन ठेवतो. ओके बाय 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 बाय. या ओके बाय बाय बाय, टेक केअर. यू नो व्हॉट अधीरा, त्यांना नाटक आवडलंय. एक्झॅक्टली. अधीरा तुला सांगू, मला खूप बरं वाटलं ग हे ऐकून. यू स्टुपिड. सो क्यूट. अच्छा, इवन यू आर सो क्यूट. अहो बास करा स्वानंदी मॅडम. सॉरी, पण आपल्याला माहिती सुद्धा नाही की या दादांनी हात धुतलेत की नाही. सॉरी, पण तसं काही म्हणजे तुम्हाला काही मला हे नव्हतं करायचं, पण म्हणजे दादा तुम्ही ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मला अजून एक पाणीपुरी द्या बरं. स्वानंदी मॅडम, अजून एक? तुम्ही मला ओरडता तेलकट आणि तुपकट खाण्यावर, आणि तुम्ही रस्त्यावरची पाणीपुरी खाता, ती पण अजून एक? काही गोष्टी आनंदासाठी करायच्या असतात. घ्या तुम्ही पण ट्राय. नाही, वेळ लागले तुम्हाला. बरे आहात ना तुम्ही? हे असले विक्षिप्त सवयी नाहीत मला. ओके. असू द्या, तुमच्या विक्षिप्त सवयींबद्दल नकोच बोलूया आपण. त्याच्याचमुळे मला सॅनिटायझर घेऊन फिरायची सवय लागली. मगाशी तुम्ही मला पर्स मधनं सॅनिटायझर काढून दिलं ना, खूप छान वाटलं मला. म्हणजे आपल्याला कशा एकमेकांच्या चांगल्या सवयी लागल्यात, बघितलं ना? त्या सहवासाने लागतातच. आता तुम्हाला नाही का माझ्यामुळे एक्सरसाइज करायची सवय लागली, तशी मला तुमचं सॅनिटायझर घेऊन फिरायची सवय लागलेली आहे. करेक्ट. याला म्हणतात केमिस्ट्री. मला खात्री आहे त्या टांगा ओढणाऱ्या घोड्याला सुद्धा हे नक्की जाणवलं असेल. आहे
की आपण असे एकरूप चालू एकरूप, आणि त्यात तुमची ही अशी खळखळून हसण्याची सवय. खरं सांगू का, मन असं खुश होऊन जात. चला या निमित्ताने एक पाणीपुरी ट्राय करा. नको नको नको. फक्त पाणी पिऊन बघा. आहा, पिऊन तर बघा. हा ठीक आहे ठीक आहे. दादा तर हे द्या, पाणी द्या. फक्त पुरी नको, फक्त पाणी द्या. पाच काय घेताय तुम्ही, घ्या ना, पिऊन बघा. बाप रे, वर 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 बघा. तुम्ही पुरी करून पिताना कसले गोड दिसताय. बापरे स्वानंदी, आज तुम्ही भलत्याच मूड मध्ये आहात. मी खूप छान मूड मध्ये, मी खूप खुश आहे आज. तुम्हाला असं सगळं जग विसरूनच्या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेताना बघितलं ना, की मला असं धडधड करायला लागतात. मग बघा बरं, एक पाणीपुरी द्या बरं. हे बघा. तुम्हाला बघून मला नाटकातलं आणखी एक वाक्य आठवलं. हॅपी वाईफ हॅपी लाईफ. तुम्ही अशा लवकर उठता, मंत्र पुटपुटता, असं घरात ना एक प्रकारची वेगळी ऊर्जा भरून राहते, आणि मग अख्खा दिवस त्याच्यात निघून जातो. काहीच टेन्शन नाही, स्ट्रेस नाही, सगळीकडे फक्त आनंद आहे असं वाटतं ना. आणि तो आनंद वाढतच राहणार आहे. मी रोज सकाळी देवाला आधी थँक्यू म्हणतो, कारण आता मला ना खरंच कसलीच काळजी उरली नाहीये. तुमच्यासारखी बायको आहे, सुखवस्तू आहे, जगण्याला एक पर्पज आहे. पूर्वी मी भावंडांच्या काळजीने ग्रासलेला असायचो, पण आता माझ्या दोघी बहिणींची लग्न झालेत आणि त्यांच्या घरी त्या सुखात आहेत. तुम्हाला अंशुमनची काळजी नाही वाटत? अगदी तसं नाही, वाटते थोडीशी काळजी त्याची. मला माहिती आहे सुष्मिताचं तुम्हालाही टेन्शन आहे. खूप विचित्र परिस्थितीमध्ये त्यांचं लग्न झालंय, पण तरी सुद्धा एक विश्वास आहे की काळ बदलेल, ते दोघंही सुधारतील असं वाटतं मला मनापासून. पुढचं सगळं आयुष्य एकदम निवांत, काही टेन्शनच नाही थांबा आपल्याला. थांबा थांबा, ब्रेक ब्रेक. म्हणजे तुम्ही डायरेक्ट रिटायरमेंट पर्यंत पोहोचलात, अजून खूप काम करायचंय आपल्याला. माहिती हो, इतकी वर्ष मी एकटाच सगळं हे करत होतो, पण आता काळजी करायला तुम्ही आहात माझ्या बरोबर. योगायोगानं का होईना, पण इतकी जर परफेक्ट बायको मला मिळाली आहे तर जरा हुश वाटणारच ना मला. खरंय. तुम्हाला माहितीये का, हल्ली मी माझ्याही नकळत असं मधनच हसतोय, भरभरून जगतोय. माझ्या मनाला एक नकळत एक वेगळ्या प्रकारची शांतता मिळाली. मला कळतंय, कारण तुम्ही जेव्हा माझ्या जवळ असता ना, तेव्हा ही अशीच्या अशी शांतता माझ्याही मनाला मिळते. स्वानंदी, मला वचन द्या, वचन द्या की तुम्ही कायम माझ्या बरोबर असाल. आपण अशीच तगडी टीम बनवून एकमेकांबरोबर कायम राहू, खूप प्रेम करू एकमेकांवरती, आणि आपल्या कुटुंबासाठी सगळं काही करू. द्या वचन. वचन देते, आपल्या कुटुंबाचं सुख आणि शांतता मी कधीच ढळू देणार दादा